आणि सांगलीतून आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। सरफराज, सांगलीमध्ये काय वातावरण दिसते? निश्चितच आता मतदानाला सुरुवात होत असेल आणि लवकरात लवकर मतदान करण्याकडे सगळ्यांचाच कल असेल, काय वातावरण आहे? 13 दिवस या ठिकाणी अक्षरशः प्रचाराचं रान उठलं होतं। योगी आदित्यनाथापासून अमित शहा त्याचबरोबर नितीन गडकरी अशी भली मोठी भाजपची फौज या ठिकाणी प्रचारासाठी उतरली होती। दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी देखील शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत, आदित्य ठाकरे त्याचबरोबर जयंत पाटील, विश्वजित कदम यांनी देखील मैदानात उतरून प्रचार केला होता। तर काँग्रेसचे जे अपक्ष उमेदवार बंडखोर उमेदवार आहेत विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी देखील प्रकाश आंबेडकर यांनी समर्थन देत या ठिकाणी पाठिंबा दिला होता आणि त्यांची देखील सभा पार पडली होती। सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या वेळी देखील तिरंगी अशी लढत झाली होती, ज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्या एंट्रीमुळे खरं तर चुरस निर्माण झाली होती आणि अगदी तशाच पद्धतीने पुन्हा एकदा सांगली लोकसभेमध्ये तिरंगी अशी लढत पार पडते। मात्र गेल्या वेळी महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील, ते यंदा मात्र काँग्रेसचे मधून बंडखोरी करून अपक्ष म्हणून लढत आहेत आणि चंद्रहार पाटील जे नौके आहेत ते शिवसेना ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीमधून लढत आहेत आणि या दोघांचंही संजय काका पाटील यांच्यासमोर जरी आव्हान असलं तरी या ठिकाणी आता विशाल पाटील आणि संजय काका पाटील यांच्यामध्येच टफ फाईट होत असल्याचं पाहायला मिळत आहे। अगदीच तीन पाटीलमध्ये ही लढाई आहे। निश्चितच या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून सरफराज वेळोवेळी माहिती जाणून घेत राहू।